पश्चिम आशियातील तणावामुळे भारताला LPG पुरवठ्याबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। भारताच्या एकूण LPG गरजांपैकी 60 ते 62% गरज ही आयातीवर अवलंबून आहे। यातील 85 ते 90% पुरवठा हा होर्मुझ समुद्रधुनी मार्गे होतो। सध्याच्या परिस्थितीत या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। अनेक जहाजे उशिरा पोहोचत आहे किंवा जहाजे पर्यायी मार्गाचा वापर करत आहे। याचा थेट परिणाम देशातील वापरावर दिसून येत आहे। मार्च 2026च्या पहिल्या पंधरवड्यात LPG वापरात 17.3% घट झाली आहे, तर फेब्रुवारीच्या तुलनेत ही घट 26% इतकी वाढली आहे। या परिस्थितीत सरकारने घरगुती वापराला प्राधान्य देत औद्योगिक वापरावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत। याच दरम्यान भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अमेरिकेकडून LPG आयात वाढवण्याचा। अमेरिकेतून येणारा पुरवठा हा होर्मुझ मार्गावर अवलंबून नसल्याने तो अधिक सुरक्षित मानला जातो। यामुळे हा तुटवडा भरून काढण्यासाठी हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो। मात्र हा केवळ तात्पुरता उपाय आहे। दीर्घकालीन दृष्टीने भारताला ऊर्जा स्रोताचं विविधीकरण करणं अत्यावश्यक ठरणार आहे।